लाडक्या जवांसाठी लाडके अनारसे. हाय अंकल. नमस्कार, मी विद्या. आपल्या सर्वांचे सरस्वती माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे बघा, मी तुम्हाला आता दाखवते आमच्या घरी काय चालू होतं. तर इकडे बनवणं चालू आहे अनारसे. तर आता अधिक मास सुरू झालेला आहे आणि आता अधिक मासामध्ये आता धुंड्याचं वाण म्हणजे अनारशाचं असतं. तर इथे आई आणि मावशी दोघी मिळून छान अनारसे करत आहे. आणि मग आमचा धुंड्याचा जो कार्यक्रम आहे तो पण होणार आहे. तर तो पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. त्यासाठी नक्कीच व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आणि बघा किती छान असं जाळीदार असे अनारसे होत आहेत. गरमागरम अनारसे. तर मग कसं वाटतं तुला हे अनारसे खायचे? लेक जावायचे. जवाचे लाड करून चालले आमचे. हो, लाडक्या जवांचे. लाडक्या जवांचे लाड करून चालू आहे. आणि लाडक्या लेकींबद्दल काही यांना वाटत नाहीये, फक्त जवांचेच लाड आहे. असं काही नाहीये. आमची पण ऑलरेडी शॉपिंग झालेली आहे. ही बघा, ही आमच्या लेकींची शॉपिंग आहे, जवांची बाकी आहे. आणि इकडे आता दोघी लाडक्या जवांसाठी दोघी सासवा लाडक्या जवांसाठी लाडके अनारसे. लाडके अनारसे करताय. आणि बघा, तुम्ही सासूंमध्ये डिफरन्स बघू शकता. एक सासू किती मॉडल आहे, एक किती अशी कल्चरल आहे, टिपिकल. तर ही पण एक सासूबाई आणि ही पण एक सासूबाई आहे. काय मग कधी येणार आहे तुमचे जवाई दोघी? जरा सांगा बरं. उद्या येणार आहे का? उद्या येणार आहे म्हणून ही एवढी तयारीची लगभग चालू आहे. तो आता असं काही चालू आहे तयारी, तुम्हाला पुढे पण दाखवते. सो स्टे ट्यून. कालच्या व्हिडिओमध्ये सर्व तयारी दाखवली. त्यानंतर आज आता होता हा नेक्स्ट डे. तर नेक्स्ट डे मॉर्निंगला आशिष येणार होते आणि इकडे मॉर्निंग खूप लेट असते आमची, त्यामुळे ते खूप लवकर आले आणि आमची बाकी सर्व तयारी चालूच होती. म्हणजे आमचं जसं काही चहा पाणी चालू होतं तितक्यातच आशिष आले. आणि आशिष येण्याचा सर्वात जास्त जर आनंद कोणाला झाला असेल ना, तर तो धन्वीला झाला होता. का ते माहीत नाही, पण तिला खरंच खूप ती अशी एक्साईट होते. आणि त्यामुळे आता पुढचा व्हिडिओ पण तुम्हाला मी दाखवते, ज्यामध्ये आमचे धोंडे जेवण वगैरे सर्वच आहे. जातायत ना ते, तुम्ही या ना. जाऊ दे, जातायत ते पोरं, जातायत सगळे. हा, जा म्हणा तुम्ही. तिला महत्व ये म्हणा. हाय अंकल. आणले तुला दाखवते इकडे. चल आता चल आता अंकलने काय आणलंय. याच्यात बघ, याच्यात बघ, याच्यात बघ. उघड बघ. ननू काय, ननू काय काय आणलं? लव यू अंकल. धनू कर. हा, मम्मी करते. चल तू. आओ, थँक्यू अंकल म्हणे. तसेच दुपारी आता आमचे सगळे जेवणं वगैरे आवरल्यानंतर आम्ही आलो होतो कपडे घ्यायला, म्हणजे जीजूंना आणि यांना. तर आता मस्त बघा खुशी कशी दिसते ना चेहऱ्यावरती, कपडे नवीन नवीन घ्यायची. असो, तर मस्त छान यांना कपडे वगैरे घेतले. त्यानंतर आम्हाला जायचं होतं काकूंकडे, तिथे पण आम्हाला धोंडे जेवण होतं. तर अशी काही तयारी केली आणि प्रोग्राम संध्याकाळचा होता, त्यामुळे संध्याकाळी जीजूसुद्धा आलेले होते. मग काय छान तयारी वगैरे करून काकूंकडे आलो. आणि असं काही इथे फक्त फोटोज घेतले गेले, शूटिंग मात्र राहून गेली. नाना आणि आईंनी आम्हाला मान दिलं. आणि तसेच आता आमचे भाचे थोडी मागं राहतील, म्हणजे आमचे छान छान लेकरं, यांना यांच्या मामींनी सुद्धा मान दिलं. आणि असं काही हा धोंड्याचा प्रोग्राम झाला. त्यानंतर आता कट टू नेक्स्ट डे. तर आता नेक्स्ट डे मॉर्निंगला आईकडे म्हणजेच मम्मीकडे धोंडा होता. आणि अशी काही त्याची छान तयारी केली होती. म्हणजे आमचं वेलकमसुद्धा इतकं ग्रँड होतं की काय सांगू. थोडीफार मदत आम्ही सुद्धा केली होती, बाकी सर्व मावशी आणि आईने केलं होतं. जर आपली आई हौशी असेल ना, तर मग सगळं चाललं. लेकीचे लाड खूपच मायरात पुरवले जातात आई हौशी असल्यामुळे. असे छान आम्ही सर्व मांडलं होतं. आणि त्यानंतर आता आमचं हे धोंड्याचा जे कार्यक्रम होता तो सुरू होणार होता, ज्यामध्ये
त्यामध्ये सर्व असं पहिले रांगोळी काढली, त्यानंतर तिथे मस्त ओटी वगैरे ठेवली आणि जे काही आमचे कपडे आणले होते, अनारसे आणले होते, ते सर्व अशा प्रकारे मांडलं आणि खूप छान वाटत होतं माहिती हे सर्व. चला आता असो, पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण आता आईकडे आमचा धोंडा कसा झाला ते दाखवण्यात आलेलं आहे, ते पण तुम्ही नक्कीच बघा. ज्यामध्ये अधिक मासात लेक जावई हे लक्ष्मीनारायणाचे रूप असते, म्हणून आईने छान आमचे जोडीने औक्षण केले. तसेच पप्पांनी पुष्पगुच्छ हातात दिला आणि अशा प्रकारे आमचं घरामध्ये स्वागत केलं. तर पहिले वैशूताईचं आणि त्यानंतर माझं औक्षण केलं आणि अशा प्रकारे आता आमचं औक्षण वगैरे झाल्यानंतर आईने छान दोन्ही जावयांचे आणि आमचे पाद्यपूजन केलं. त्यानंतर आमचे धोंडे जेवणाचा जो स्वयंपाक होता, त्यामध्ये आमरस, पुरणाची पोळी आणि पुरणाचा स्वयंपाक होता. आणि अशा प्रकारे पुरणपोळी आणि आमरसाच्या स्वयंपाकाला आम्ही जोडीने जेवायला बसलो. आमचे जेवण वगैरे झाले. त्यानंतर पुढे अजून धोंड्याचा कार्यक्रम जो आहे तो बाकीच आहे, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. त्यानंतर आईने आमची ओटी भरली, ज्यामध्ये साडी, कपडे सर्व जे काही आणलं होतं ते आम्हाला दिलं. तसेच आईने आणि पप्पाने आम्हाला अनारसाचं वाण सुद्धा लावलं आणि अशा प्रकारे लाडक्या लेक जावयाच्या कौतुकाच्या सणाची सुरुवात झाली. तसेच धोंड्याच्या महिन्यात म्हणजेच अधिक मासात चांदीला सुद्धा महत्त्व आहे. तर आमच्या मावशीने आम्हाला चांदीचे जोडवे आणले होते, तर ते वैशूताईला आणि मला दिले. तसेच आता आमच्या लेकरांसाठी पण किरण मामाने कपडे आणले होते आणि त्यामुळे हे तिघं तर एकदमच खुश होते. अशा प्रकारे आता हा जो आमचा कौतुकाचा सण आहे तो पार पडला. त्यानंतर अधिक मासातच आपण फक्त आईची ओटी भरू शकतो, एरवी आपण ओटी भरत नाही. म्हणून आता अधिक मासासाठी आम्ही खास आईसाठी आणि मावशीसाठी साडी आणली होती, त्याच्यामुळे त्यांची ओटी भरली आणि हा कार्यक्रम पूर्णपणे संपला. आणि सोबतच आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुद्धा संपल्या. मग काय वैशूताई तिच्या घरी आणि मी माझ्या घरी जायला निघाले. व्हिडिओ सुद्धा इथंच थांबवते. जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर चॅनलवर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.